जय वाल्मिकी, जय भीम. मित्रांनो, आज मी एक प्रकरण आपल्या समोर आणू इच्छितोय. एक प्रकरण अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सफाई काम करणारा सचिन कांतीलाल चावरे त्यांच्यावर 6 वर्ष अगोदर काही वैद्यकीय महाविद्यालयाचे कामगारांनी कर्मचाऱ्यांनी त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबरोबर मारहाण केली. त्या मारहाणमध्ये त्याचा जीवही जाऊ शकत होता. तसेच त्याला जातीगत शिवीगाळ केली, त्याचा अपमान केला. परंतु अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे डीन, तिकडचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज तगायत कोणतीही दखल घेतली नाही. आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही, कारण ते सामंतवादी लोक होती, मोठे समाजाचे होते. एक दलित सफाई कामगारावर अन्याय झाला, कोणीही दखल घेतली नाही. यावेळेस हा विषय भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचा समोर आला. भारतीय कर्मचारी मजदूर युनियननी माननीय संचालक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय DMER कडे दाद मागितली. मग संचालकनी 6 वर्षानंतर संचालकनी पत्र दिला डीनला की या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करा आणि संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी कारवाई करा. काय चाललंय या देशामध्ये? एक दलित सफाई कामगारावर मारहाण होते, जातीगत शिव्यागाळ होते आणि आरोपी खुल्ले घुमताय. परत त्याला मारायचा प्रयत्न करताय, सुपारी देत आहे त्याच्या विरोधात. हे काय चाललंय? आज मी संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदय अकोला यांना पत्र दिलेलं आहे की आपण संबंधित विषयाची सखोल चौकशी करून आपण संबंधित आरोपीवर, ज्यांनी सचिनवर मारहाणीचा एक घृणित कृत्य केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार. एवढा सांगून मी 2 शब्द इथं विराम लावतो. जय वाल्मिकी, जय भीम.